page number 65, unit 3.3. The name of the poem is Truth, Warming Up, Chit Chat. Let's read and explain the questions. Question first. Do we speak the truth all the time? आपण नेहमी सर्वदा खरं बोलतो का? Then question number 2. Why do we tell lies? आपण खोटं का बोलतो? Question number 3. How can words hurt someone? शब्द एखाद्या माणसाला कशा प्रकारे दुखवू शकतात किंवा कसे दुखवतात? Question number 4. Why should we take care of using proper words while speaking? बोलताना आपण योग्य शब्द वापरले पाहिजेत किंवा काळजीने, जबाबदारीने किंवा विचारपूर्वक का बोलले पाहिजे? Question number 5. How do we break relationship? आपण आपली नाते, आपले संबंध कशा पद्धतीने तोडतो? Question number 1. A. Write down 5 things that make you very happy. अशा 5 गोष्टी लिहा की ज्यामुळे तुम्हाला अतिशय आनंद होतो. फॉर एक्झाम्पल, आवर टीम विन्स द मॅच. एक उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा आमची टीम मॅच जिंकते तेव्हा आम्हाला आनंद होतो. अशा इतर 5 गोष्टी लिहा. देन क्वेश्चन नंबर 1. B. Write down 5 things that are hard to forget because they had upset you greatly. आता अशा 5 गोष्टी लिहा की ज्यांनी तुम्हाला खूपच बेचैन किंवा अस्वस्थ केलं असेल, कारण त्या दुःखद गोष्टी होत्या आणि त्या विसरणं अतिशय अवघड होतं की ज्यांच्यामुळे तुम्ही खूपच डिस्टर्ब झाला होतात. अशा 5 गोष्टी लिहा. फॉर एक्झाम्पल, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. माय बेस्ट फ्रेंड क्वारल्ड विथ मी. माझा प्रिय मित्र माझ्याशी भांडला. हे विसरणं अशक्य होतं किंवा खूपच कठीण होतं आणि याच्यामध्ये तुम्ही डिस्टर्ब पण होतात. मग अशा इतर 5 गोष्टी लिहायच्या आहेत की ज्यामुळे तुम्ही बेचैन होतात आणि त्या विसरणं अतिशय कठीण होतं. क्वेश्चन नंबर 2. Rhyme scheme is a pattern of lines that rhyme other lines in the stanza of a poem. सर्वप्रथम राईम स्कीम म्हणजे यमक योजना म्हणजे काय हे आधी समजून घ्या. ही यमक योजना कवितेच्या शेवटच्या अक्षराच्या उच्चारावरून ठरते आणि हा उच्चार, त्या ओळीचं शेवटचं अक्षर त्या कडव्यामधल्या इतर कोणत्या अक्षरांशी त्याचा यमक जुळतो त्याच्यानुसार ही यमक योजना म्हणजेच राईम स्कीम ठरवली जाते. आणि ही जी राईम स्कीम आहे ती ABCDतील अक्षरांनी दर्शविली जाते. जर एक शब्द असेल तर तो A, दुसरा असेल तर B, आणि जर यांच्यापैकी एखाद्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द असेल तर त्याला पुन्हा Aच नाव दिलं जातं, त्याला दुसरं नाव दिलं जात नाही. लेट अस सी फ्रॉम द एक्झाम्पल ऑफ द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. या पुढील कवितेच्या पहिल्या कडव्यावरून आपण बघूयात. तुम्हाला तेव्हा ते सहज लक्षात येईल. नाव लुक हेअर. दिस इज द फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम अँड आय हॅड अंडरलाइन्ड द लास्ट वर्ड्स ऑफ द लाईन्स अँड आय हॅव गिवन देम द अल्फाबेट्स फ्रॉम ABCD. आता ह्या ओळी आहेत, या पहिल्या कडव्यातील ओळी आहेत आणि मी शेवटच्या शब्दांना अंडरलाईन करून त्यांना ABCB अशी नावं दिलेली आहेत. आता ही नावं मी कशी दिलीत ते आपण बघूयात. पहिल्यांदा ओळीतला पहिला शब्द मी शोधला, शेवटचा, तो आहे बोन्स. त्याला मी नाव दिलं A. त्यानंतर दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे मी. हा बोन्स सारखा याचा उच्चार नाही, म्हणजेच हा शब्द वरच्या ओळीतील शेवटच्या शब्दाशी याचा यमक जुळत नाही, म्हणजे हा वेगळा आहे. म्हणून मी याला नाव दिलं B, वेगळं नाव दिलं. आता तिसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे स्किन. आता हा शब्द वरच्या दोन्ही ओळीतल्या शेवटच्या शब्दांपेक्षा वेगळा आहे. हाच शब्द जर वरच्या 1 नंबरच्या किंवा 2 नंबरच्या ओळीतल्या शेवटच्या शब्दाशी याचा यमक जुळला असता तर मी याला A किंवा B असंच नाव दिलं असतं. परंतु
हे तिघही शब्द जे आहेत पहिल्या तिन्ही ओळीतले शेवटचे शब्द हे एकमेकाशी यांचं यमक जुळत नाही, म्हणून पहिल्याला ए, बोन्सला ए, मीला बी आणि स्किनला सी नाव दिलं. आता शेवटची ओळ ती चौथी ओळ कडव्यामधली. आता ह्या कडव्यातली शेवटची ओळ आणि शब्द आहे शेवटचा मी. आता मी हाच शब्द वरच्या तिघ ओळींपैकी एखाद्या शब्दाशी याचं यमक जुळतंय का? हो, 2 नंबरच्या ओळीतल्या शब्दाशी याचं यमक जुळतंय आणि त्याला आपण नाव दिलं होतं बी आणि म्हणून याला आपण पुन्हा नाव देणार बी. याच्याऐवजी ही, शी, ट्री, फ्री असेही शब्द असते, म्हणजे मीच्या जागेवर दुसरा शब्दच तो पाहिजे असं नाही. त्या शब्दाशी यमक जुळणारा शब्द म्हणजे त्या 2 शब्दांचा उच्चार सारखा पाहिजे. मग असे शब्द जर सापडले तर त्याला आपण तेच अल्फाबेट नाव देतो. मग या ठिकाणी आपण 2 नंबरच्या ओळीमधला शेवटचा शब्द मी होता आणि 4 नंबरच्या ओळीतला शेवटचा शब्दसुद्धा मी आहे, म्हणजे दोघांचा उच्चार सारखा आहे, म्हणून आपण या दोघांना पण नाव दिलं बी बी. आणि म्हणून या संपूर्ण कडव्याची राईम स्कीम तयार झाली ए बी सी बी. याला म्हणतात राईम स्कीम, यमक योजना याला म्हणतात. मग अशाच पद्धतीने कडव्यामध्ये जितक्या ओळी असतील त्या ओळीतले एकमेकाशी यमक जुळणारे शब्द शोधून त्यांना अशा प्रकारे ABCDतील अल्फाबेट्स देऊन रायमिंग स्कीम तयार केली जाते.